आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव. महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी, जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता. म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या. जिथं परंपरेचा साज, तिथं रादवी तुमच्यासाठी खास. नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या टॉप 10 मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. पाहूया टॉप 10 घडामोडी. भारत स्वतः जे आयात शुल्क लावतो ते जगातील सर्वाधिक शुल्कांमध्ये गणलं जातं. तसंच भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणावर कच्चं तेल देखील आयात करतो. एवढंच नाही तर खूप आधीपासून भारत रशियाकडून लष्करी सामुग्री देखील विकत घेतो. हे सगळं अजिबात ठीक नाहीये. त्यामुळे भारत आता 25% आयात शुल्क भरणार आणि त्या व्यतिरिक्त दंडही आकारला जाणार आणि हे वाढीव शुल्क 1 ऑगस्ट म्हणजे शुक्रवारपासून लागू होणार असं ट्रम्प यांनी जाहीर केलंय. आणि एकीकडे भारतावर 25% टॅरिफ लावणाऱ्या अमेरिकेने पाकिस्तानला मात्र झुकतं माप देत मोठा करार केल्याचं समोर आलंय. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांनी हल्लेखोरांच्या डोक्यातच गोळी घाला अशी मागणी केली होती. त्यानुसारच तीनही दहशतवाद्यांना ऑपरेशन महादेव अंतर्गत संपवण्यात आलं, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत नमूद केलंय. रायगड जिल्ह्यात काँग्रेसचा आणखी एक नेता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या गळाला लागलाय. मुश्ताक अंतुले यांच्या पाठोपाठ आता अलिबाग मधील नेता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कंपूत दाखल होणार आहे. जिल्हा कमिटी आणि प्रदेश सरचिटणीस पदावर कार्यरत राहिलेल्या या नेत्याने पक्षात ताळमेळ राहिला नसल्याचं म्हणत पक्ष सोडण्याचा निर्णय घेतलाय. क्रिप्टो म्हणजेच आभासी चलन गुंतवणुकीत पुण्याने 5वा क्रमांक राखलाय. देशातील एकूण आभासी चलन गुंतवणुकीत पुण्याचा वाटा 4%वर पोहोचलाय. याचवेळी प्रमुख 10 शहरांमध्ये जास्त परतावा मिळवण्यातही पुण्यातील आभासी चलन गुंतवणूकदार यशस्वी ठरल्याचं कॉइनस्विच या आभासी चलन मंचाच्या अहवालातून समोर आलंय. ठाणे महापालिकेची निवडणूक येत्या काही महिन्यात होण्याची शक्यता वर्तवली जात असून राज्य शासनाच्या निर्देशानुसार ठाणे महापालिकेने प्रारूप प्रभाग रचना करण्याचं काम सुरू केलंय. गेल्या म्हणजे 2017 प्रमाणेच यंदाच्या निवडणुकीत 4 सदस्यांचा एक प्रभाग अशी रचना करण्यात येते. यंदा जनगणना झालेली नसल्यामुळे 2011च्या जनगणनेच्या आधारे ही प्रभाग रचना करण्यात येत असल्याने नगरसेवक संख्येत वाढ होणार नाहीये, पण मतदार संख्या मात्र वाढणार आहे. सावंतवाडी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये सध्या महावितरणाच्या ढिसाळ कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होते. पावसाळ्यात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून लवकरच येत असलेल्या गणेश चतुर्थी सणापूर्वी वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. जिल्ह्यातील वनक्षेत्रातील पर्यटन स्थळांचा विकास करण्याच्या दृष्टीने या ठिकाणांचा पर्यावरण पूरक आराखडा करण्याची सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केली आहे. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत वनपर्यटन विकासासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ते बोलत होते. पोटदुखीपासून पित्ताच्या तक्रारीपर्यंत अनेक आयुर्वेदिक उत्पादने परिणामकारक ठरतात. त्यामुळे या औषधास प्राधान्य देणारा मोठा वर्ग आहे. असं असताना राज्यातील आयुर्वेदिक औषध उत्पादक वेगळ्याच कात्रीत सापडलेत. एखादे उत्पादन नेमक्या कोणत्या विकारावर उपयोगी आहे याची थेट जाहिरात करता येत नसल्याचा फटका कंपन्यांना बसतोय. त्यामुळे आता आयुष मॅन्युफॅक्चरर्स वेलफेअर असोसिएशन सह काही कंपन्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पुणे जिल्ह्यातील 393 पाणी नमुने मे आणि जून मध्ये पिण्यास अयोग्य आढळल्याचे सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेच्या अहवालातून समोर आलंय. या जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणी नमुन्यांसह पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिकांनी तपासणी केलेल्या पाणी नमुन्यांचा समावेश आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवली आहे. मात्र रायगड जिल्ह्यात खरीप हंगामासाठी या योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाहीये. गुरुवार 31 जुलै ही नोंदणीची अंतिम तारीख असताना आतापर्यंत केवळ 2739 शेतकऱ्यांनी नोंदणी केल्याचं समोर आलंय. आणि या बातमीचा वेळ झाली आहे टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.